अण्णापासून शालिनीताईपासून अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं. वैचारिक वार फार मोठे झाले, त्याला साक्षीदार समोर आहेत, व्यासपीठावरचे आहेत. उत्तमराव शिंदे होते शंकर अण्णांचे खंदे समर्थक, पहलवानगडी, पण शब्दाचे वार करत होते. या मतदारसंघामध्ये पहिल्या प्रथम अशा प्रकारची कीड लागलेली आहे. 2.5 वर्षाची हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने राजकारण करतोय, ज्या पद्धतीने त्यांनी पवारसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या विरुद्ध आम्हाला त्याला पराभव करायचा. यासाठी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करणार आहे. दादागिरीची भाषा मला फार येते, फक्त मी बंधनात आहे, रेप्युटेशन मध्ये म्हणून आहे. पुण्यात एक तरी गोंड घेऊन आले होते लोकसभेच्या निवडणुकीला. बाबू आहे का इकडे? तो गुंड आला आणि त्याला रिव्हॉल्वर लावली. काम करायचं नाही, नाहीतर तुला उचलून नेन गोळ्या घालू. काय त्याचं नाव होतं? कानकटे का काय? ते मला नंतर कळलं. मी त्या कॉलेजचा हेडमास्टर आहे. याच्या पुढे जर एका कार्यकर्त्याला कोणी जरी दादागिरी केली तर बाकी सगळं बाजूला ठेवीन. जो करेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर शशिकांत शिंदे देईल. किती दबाव, किती लोकांना हॅरेसमेंट. एसपी चांगले आहेत, खालचे हवालदार आहेत ना ते चाले दलाल आहेत. जरा प्रांताध्यक्षाची क्षमा मागतो, जरा मला आज बोलावं लागणार आहे. काय झालं, सुसंस्कृतपणा करून 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 मी पण शिथिल झालोय. आमच्या एका मंडळामध्ये आता परवाच्या दिवशी पूर्ण मंडळ बोलले नाही आम्हाला शिंदे साहेबांच्यावर जायचं. त्या हवालदाराने फोन केला, मंडळामध्ये राजकारण आणू नका नाही तर कारवाई करू. तुझ्या बापाची आहे? त्याला मी फोन करून सांगितला, ह्याच्या पुढे जर असं पाय केलंस तर पोलिसाची वर्दी बघणार नाही. पोलीस सगळे चांगले आहेत माझे, त्यांना पण वाटतं हे नालक माणूस गेलाच पाहिजे. ग्रामसेवक, पोलीस पाटील, सगळ्यांना त्रास आहे. प्रति मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अमित शहा असल्यागतच बोलत असतो. त्याला मी एवढंच सांगितलं, त्याचं काय जर आता याच्या पुढे कळलं तर गाठ माझ्याशी आहे. गरिबांना काय त्रास देतो, खोट्या खोट्या गुन्हे दाखवायचे, खोट्या खोट्या केसेस टाकायला लावायच्या, धाडी टाकायला लावायच्या. आमच्या आता त्या दिनेश सनदच्या हॉटेलमध्ये 3 वेळा गॅस चेक करायला आले. सत्ता येते जाते साहेब, महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. हे त्रिवार सत्य आहे आणि तुम्ही वातावरण एवढं तापवताय त्यामुळे सत्य हे सत्यच होणार आहे. काल महाळ संपलाय, उद्यापासून टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज किती जण तुतारी घेतात तेवढंच बघा. फक्त जयंत पाटील साहेबांना सांगणार आहे, गृह खातं आपल्याकडे घ्या. आणि मग नाही तर आमचं काय झाले, काँग्रेस संस्कृती झाली. सत्ता बदलली की सत्ता समोरची लोक आले की सांगतात नाही काम केलं पाहिजे. आपलं तसं संस्कृती नाही साहेब. 2.5-4 वर्षामध्ये लय भोगलो आम्ही. 2 केसेस माझ्या, 2 केसेस. अरे लढायचं तर समोर लढा ना. हे काय रडीचा डाव, एक तर मिशा नाहीत, मिशा नाहीत. काय झालं, मी त्याला बोलत नव्हतो पण लय बोलायला लागलं, बोललो आज बोलू चालू. साहेब तुम्हाला मी एकच सांगेल, गृह खातं घ्या. जे जे यादीमध्ये आहे सोडू नका, कारण आता ज्याचा तसं राज्य केलं पाहिजे. ही खरी स्त्रीची इच्छा होती, त्याप्रमाणे आपल्याला लढलंच पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे,
त्या आरक्षणावर बोलले, लाडकी बहीण योजनेवर बोलले, पवार साहेब बोलले. उंची आहे एवढा गर्वपणा नसावा, एवढा अहमपणा नसावा, एवढी मस्ती नसावी. आमच्याकडे रोज संध्याकाळी कोण भेटायला गेला ना कामासाठी, काही लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते असे करतात, त्याला गावातून घेऊन जातो, याला गेलाय त्याला घेतात, लगेच तिथं फाड्या असतो लगेच टाकतात. काही लोक प्रेमाने गेली, काही लोक पैशाने गेली, काही लोक दबावाने गेली. साहेब जेवढे जात आहेत ना तेवढा मला फायदा आहे, कारण लोकांच्या मध्ये उठाव एवढा येतोय. एक तर तुमच्यामध्ये एवढं सरकार चांगलं चाललंय म्हणताय तुम्ही, तुम्हाला माणसं का फोडावं लागताय? तुमचं सरकार चांगलं चाललंय म्हणून तुम्ही म्हणताय, एवढ्या योजना तुम्ही दिल्या म्हणून सांगताय, मग तुम्हाला दबावाचं राजकारण का करावं लागतंय? आणि त्याला कमी का काय? महाराष्ट्रात कुठेही या ठिकाणी मतदारावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं नव्हतं. प्री प्लॅनिंग 27,000 मतावर ऑब्जेक्शन घेण्याचं काम केलं गेलं का नाही? आज 8,500 लोकांवर ऑब्जेक्शन घेतलं. आमचा प्रशासनावर विश्वास आहे, माझ्या डिपार्टमेंटवर विश्वास आहे, माझ्या ग्रामसेवक तलाठी सगळ्यावर माझा विश्वास आहे, पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास आहे. माझी तुमच्याशी वाद नाही हो, पण एक चूक झाल्यानंतर 5 वर्ष हा मानव तुमच्या डोक्या हुकुमशाही म्हणून बसेल. प्रशासनाने न्याय दिला, भांडतोय आम्ही. काय काय राजकारण करताय? लोकशाहीमध्ये निवडणूक होऊन द्या, हारजीत पचवायची पण ताकद लागते. रोज रोज तेच काम आहे. मी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करणार आहे, जर उद्याचं शिवराज्य आणायचं असेल, माझा नेता आहे, रोज महाराष्ट्र पिंजून काढतोय. रोज तुम्ही पण टीव्हीवर अभिमानाने सांगताय, कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर, तरुणांच्या घरी गेल्यानंतर मला प्रामाणिकपणाने लोक सांगतात, या शरद पवार आमच्या इथे फिरत आहेत. आणि आता सर्वांना भीती शरद पवारांचीच वाटायला लागलेली आहे. अमित शहा येत आहेत, शरद पवार बोलतायत. कालपर्यंत त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो ते म्हणणारे नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवार बोलतायत. जेवढे जेवढे शरद पवार बोलतात तेवढे तेवढे ते मायनस होतात. मगाशी गाडीत येताना मला जयंत पाटील साहेब सांगत होते, आम्ही बसलो होतो आणि साहेबांनी एका शब्दामध्ये सांगितलं, मागच्या 2 वेळा मला बरेच जण सोडून गेले, मी एकटा होतो, एकाची मी 60 करण्याची ताकद ठेवली. तुम्ही मावळ्या होतो आणि मला अभिमान आहे, एवढा पैसा, एवढा राजकारण, एवढा दबाव येऊन सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहिला आहेत. हीच माझी पुंजी आहे, हीच पवार साहेबांची पुंजी आहे. 30-40 दिवस राहिलेले आहे. आणि कोण बोलतो मेडिकलचा भंगार चोर? नवीन फंड आहे. दिल्लीतली मंडळी मुंबई आणि महाराष्ट्रावर का डोळा ठेवतायत? कारण हा महाराष्ट्र त्यांना लुटायचा आहे. दिल्लीवाले पण लुटतायत आणि सध्याचे महायुतीतले राज्यकर्ते पण लुटतायत. कोट्यवधी रुपयाची कामं, एक्सलेन्शन अमाऊंट. पैसा कोणाचा? पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा काढला जातो. आणि आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता, कधी सिमेंटचा रस्ता आम्ही ऐकत होतो, आता बाळासाहेब पाटील आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता. नंतर अशी बातमी देतात फॉरेन टेक्नॉलॉजी, नंतर सांगता आधुनिक पद्धतीचं. पार्टनरशिप कोणाची आहे? स्वतःच कंपनी काढायची, स्वतःच कामं घ्यायची, स्वतःच करायचं, 20% घ्यायचे, 40% घ्यायचे आणि तेच पैसे जनतेला वापरायचे. आणि तुम्ही धमकी देण्याचा प्रयत्न करता. अहो, एक अंधबाई आहे, अंधबाई, तिचं घर पाडलं. हाय कधी लागलेली आहे ना, कधी माणूस त्याला सण होत नसतो. तुम्ही बघा, ज्येष्ठ मंडळाला आम्ही हात लावतो, पवार साहेबांचे आणि आमच्या
वडीलधाऱ्यांची शिकवण आहे. अरे तुरी बोलतो, कोणालाही काही बोलतो. मला गेलेली बरीच लोक बोलतात, साहेब फक्त निवडणूक लागून द्या, आचारसंहिता लागून द्या, तुमचं काम आम्हीच करतो. फार सण केलं. रमेशराव बोलले, खरं आहे का नाही? त्याचं तोंड आता ब्राझीलला पाठवायचं मला. आणि बोलतो भूमिपुत्र साहेब. आता भूमिपुत्राची व्याख्या मला आता कळायची. आता खेडमध्ये, मध्ये, पुशेगावमध्ये, बऱ्याच ठिकाणी, संभाजीनगर, बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यातला माणूस तालुक्यात येतो, शिक्षणासाठी येतो, ह्याला येतो, त्याला येतो. मग तो भूमिपुत्र झाला का परगायतला झाला, मग तो मतं का मागायला जातो? त्याला या लोकांनी भूमिपुत्र म्हणून बोलतो, त्यांनी मतच देऊ नये. मी एवढंच सांगणार आहे, परत मी बोलणार आहे बरंच. पण याचा कार्यक्रम करायचा तो जयंत पाटलांच्या शब्दात करेक्टच करायचा. फार त्रास झालाय. मी घाबरत नाही कशाला. मी अंगावाला तर शिंगाव घेणारा कार्यकर्ता आहे आणि याच्या पुढे जशात तसं उत्तर देईन, हा माझा शब्द तुम्हाला. फक्त तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, असं पेटून उठा, असं पेटून उठा. मी त्या दिवशी कार्यकर्त्यांना बोलून सांगितलेलं आहे, रोज माणसं पेटवण्याचं काम करा आणि प्रत्येक गाव 60-70% करण्याचा प्रयत्न करा. आणि एक दिवस दाखवून देऊ, या महाराष्ट्रामध्ये, या कोरेगाव मतदारसंघामध्ये हुकुमशाही चालली नाही, पैशाशाही चालली नाही, सत्तेचा मात चालला नाही. जनतेने ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये खासदारकीला जसा इतिहास झाला, त्याच महाराष्ट्रामध्ये आमदारकीला सुद्धा तसेच इतिहास होते. त्याच महाराष्ट्रातल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये तशाच प्रकारचा इतिहास करून पवार साहेबांचा अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा. हा दृढ निश्चय घेऊन आपण कामाला लागूया. मला खात्री आहे, महाविकास आघाडीची, मग शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धवजी ठाकरेंची असेल, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही असो, जिल्हा एकवटून ठेवू. जो जिल्हा आमच्याकडून गेला म्हणून सांगितलं जात आहे, पण तो चव्हाण साहेबांचा जिल्हा परत उभा करण्याची शपथ आजच्या शिवराज्य या ठिकाणच्या असलेल्या स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून करूया. एक वेळ फक्त साथ द्या, एक वेळ. शपथ घेऊन सांगतो, उतराई होण्यासाठी कुठेही शशिकांत शिंदे कमी पडणार नाही, हे माझ्या नेत्यांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो. लढलोय मी, अभिमानाने लढलो, माझ्या नेत्यांसाठी लढलो, माझ्या जनतेसाठी लढलो. खासदार झालो असतो ना तर कोले साहेब, तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्राचा तिथे आणबाण शान दिसायला लागली. लोक माझे खासदार रस्त्यावर उतरताना शेतकऱ्यांसाठी पहिली वेळ लोकसभेच्या प्रांगणामध्ये कांद्याचं आंदोलन होतं, पहिली वेळ शेतकऱ्यांसाठी आंदोलन होतं. तशाच पद्धतीचं आज काम करण्याची संधी मिळाली असती. असो, मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण विनंती करतो, आजपासून कामाला लागूया. आजपासून एकच शपथ घेऊया की काही झालं तरी या ठिकाणी तुतारी वाजलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, 2 मिनिटं सांगायचं मला. खरं म्हटलं तर बऱ्याच जणांचे पक्षप्रवेश आहे, उघड सगळीजण येणार आहेत. मला माहिती आहे, आले की लगेच त्याला लगेच फोन जाणार, मी येतो भेटायला, तर तू काहीतरी कर. तरी सुद्धा ते आलेले आहेत. पण आता वेळ फार झालेला असल्यामुळे मी फक्त नावं वाचतो. त्या नको, सत्कार बित्कार मी करतो, नंतर मी करतो. एक मिनिट. शिवतरमधून मारुती गणपत महाडिक, देवानंद दादा साबळे, रूपचंद शंकराम साबळे, सचिन गुलाब साबळे. भाषणं संपल्यानंतर त्या सगळ्यांचा सत्कार घेतो आपण. नेरमधून संजय शंकर चव्हाण, सचिन महादेव चव्हाण, नवनाथ बाबन सुतार, बारळेमधून गणेश रमेश कांबळे, अनिकेत घोरपडे, पिंपोडे खुर्दमधून विशाल लक्ष्मण कदम, शिरडूनमधून विजय लक्ष्मण खंडाई, चंद्रकांत खंडाई, वाडेमधून रणजित काटकर, सागर नलावडे, त्याचबरोबर या ठिकाणी सौरभ नलावडे. आणि पदाधिकारी म्हणून बऱ्याच लोकांची नावं आहेत. मी सर्वांचं धसके, पवार बिवार सगळ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतोय. साहेब प्रशांत गुरव याला सुद्धा आपण त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून केलं आहे. श्रीधर सूर्यवंशी आहेत. त्याचबरोबर मी सर्वांचं नंतर सभा संपल्यावर घेणार आहे. आमच्या त्या ठिकाणी संजय हरी फडतरे आहेत, संतोष रामचंद्र पवार आहे, विजय धसके आहेत, त्याचबरोबर रवींद्र लक्ष्मण माने आहेत, संकल्प कुमार येवले आहेत, राजेश जयसिंग कुदळे आहेत. या सगळ्यांचं मी इथं करतो. विशेषतः नितीन लवंगारे यांचा उद्या करतो. त्यालासुद्धा बराच तोडण्याचा प्रयत्न केला,
तो माझा कार्यकर्ता युवकाचा तसाच राहिला, त्यामुळे तुम्ही अध्यक्ष आहात, काळजी करू नका. धन्यवाद. ओंकार नारायण करन यांची इंडियन आर्मीमध्ये या ठिकाणी हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा निवड झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलं शिंदे साहेबांनी. आता तुतारी वाजवणारा माणूस काय असतोय ते व्यवस्थित समजेल. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील, ज्यांचं मुलुक मैदानी तोफ इथे धडाडली, ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, प्रभाकरजी गारगे, पंडितजी कांबळे, बाबासाहेबजी जाधव, रघुकुलजी कार्तिकेय, मंगेशजी फडतरे, राजाभाऊ जगदाळे, राजूभाऊ जानकर, प्रमोदजी बागल, शफीकभाई शेख, आमचे युवा मित्र तेजसजी शिंदे, राजकुमारजी पाटील, घनश्यामजी शिंदे, दीपकजी कदम, विशाल कदम, कुमार कदम, मानसिंगजी चव्हाण, महादेवजी भिसे. आणि आता फक्त लढणं आणि थोडक्यात चुकणं लय झालं असं ज्यांच्याबद्दल तुम्ही ठरवलंय आणि ज्यांच्याकडे आता कोरेगाव तालुका लाल दिव्याचीच अपेक्षा करतोय ते शशिकांतजी शिंदेसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, आपण सगळेजण. खरं तर बराच उशीर झालाय, पण निवांत माझं नाही, तुम्ही करायचंय निवांत. कारण इथं उभं राहिलोय तर काळजात एक सल घेऊन उभं राहिलोय. आम्ही दिल्लीत लय तोंडवर करून सांगत होतो आमचा स्ट्राईक रेट किती. आम्ही सांगत होतो 10 पैकी 9 म्हणजे 90%. पण गड आला पण सिंह गेला ही भावना जर झाली असेल तर ती सातारा लोकसभेच्या बाबतीत केवळ आमची नाही, स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भावना झाली. आणि आता त्याची परतफेड करायची आहे, त्याचा वचपा काढायचा, याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलोय. कारण विशेषतः कोरेगाव मतदारसंघामध्ये मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं लय सुरस आणि चमत्कारिक गोष्टी झाल्यात. म्हणजे बघा, कुणी बी लोकप्रतिनिधी व्हावं काय आपलं त्याच्याविषयी दुमत नाही. म्हणजे डॉक्टर होतोय, ऍक्टर होतोय, लोकप्रतिनिधी होतोय, हरकत नाही. व्यावसायिक असेल तो लोकप्रतिनिधी होतोय, हरकत नाही. व्यावसायिक असलेल्या माणसानं लोकप्रतिनिधी व्हावं, पण लोकप्रतिनिधी असलेला माणूस जेव्हा फक्त आणि फक्त व्यवसाय करतो तेव्हा मतदारसंघाचा विकास 15-20% अडकून जातो, असं कानावर आलंय. आणि मग जेव्हा प्रवेश होतो तेव्हा शिंदे साहेबांकडे प्रवेश होत असताना या ठाण्या वाघाकडे बघून प्रवेश होतो. जेव्हा समोरच्यांना प्रवेश करावा लागतो तेव्हा जमिनीवर कसला तरी बोजा चढवायचा, कुठला तरी हिशोब सगळे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला वेगळं काय सांगायचीच गरज नाही ना. म्हणजे कोरेगाव मतदारसंघामध्ये अशा सुरस चमत्कारिक कथा आहेत. जयंत पाटील साहेब, येतानाच टेंडर 15-20% अभाव होऊन येते. येतानाच टेंडर 15-20% अभाव होऊन येते. आणि मग रेडीमिक्सच्या प्लांटची पहिली सोय झाली पाहिजे याची काळजी घेतली जाते. आणि म्हणून जेव्हा शिंदे साहेब मोळपर्यंतचा रस्ता करतात, सातारा ते मोळ 500 कोटीचा रस्ता, शिंदे साहेब 150 किलोमीटरचा रस्ता करतात. आणि आता एक नवीन रस्ता होतोय, किंमत आहे 500 कोटीच, 500 कोटी 70 लाख. तवा 500 कोटी झाला 150 किलोमीटर, आता 500 कोटी 70 लाखात होतोय किती? म्हणजे 14-15 किलोमीटर. 15 किलोमीटर वाला आपल्याला आमदार पाहिजे का 150 किलोमीटर वाला आमदार पाहिजे, एवढं फक्त तुम्ही ठरवायचं. पण 150 किलोमीटर वाला आमदार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कंबर कसावी लागेल. कारण 20 जून 2022 आणि 2 जुलै 2023 या 2 तारखा महाराष्ट्र कधी विसरणार नाही.
20 जूनला काय झालं? 20 जूनला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना पक्ष फुटला. हा शिवसेना पक्ष फुटला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खरं तर राजकीय भूकंप आला. शिवसेना फुटली. 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि महाराष्ट्राच्या माथी 2 कलंक लागले. एक कलंक असा लागला की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकता येते, चप्पल विकत घेता येते, कपडा विकत घेता येतो, मोटरसायकल विकत घेता येते. आमदार आणि मंत्री सुद्धा महाराष्ट्रात विकत घेतले जाऊ शकतात. हे देशाने दुर्दैवानं पाहिलं. 50 खोके आणि तुमची किंमत किती? कधी केला हिशोब भावांनो? 2019 साली तुम्ही जो काही निर्णय घेतला, या मतदारसंघाने जो काही निर्णय घेतला, प्रत्येकाच्या मताचा आदर करूयात. प्रत्येकाच्या मताचा आदर करू. 2019 साली एक वेगळा निर्णय घेतला गेला, पण हा वेगळा निर्णय घेतल्यानंतर ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलं, 50 खोके एकदम ओके म्हटलं तर 3 लाखाचं मतदान आहे. 3 लाखाचं मतदान म्हटल्यानंतर 5 वर्षासाठी एका मतदाराच्या मताची किंमत होती 1700 रुपये. एका वर्षासाठी किंमत होती 340 रुपये. तुम्ही जो विश्वास ठेवलात त्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या विश्वासाची किंमत वर्षाची 340, 365 दिवसाची रुपयाची बी किंमत ठेवली नाही तुमच्या विश्वासाची. 50 खोके एकदम ओके म्हणत असताना याची जाणीव मात्र कायम ठेवा. 365 दिवस, 365 दिवसाची किंमत आहे 340 रुपये. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची किंमत दिवसाची रुपया सुद्धा ठेवली नाही. हा विचार करणं गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं, विशेषतः सातारा जिल्ह्याकडे लक्ष होतं. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर जीवापाड प्रेम करणारा जिल्हा, आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा देश बघणार आहे. अनेक जण सांगतायत पैशाचा महापूर येईल, 50 खोके एकदम ओके, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी सगळ्याचा भडीमार होईल. पण या सगळ्या भडीमारानंतर हा महाराष्ट्र या 50 खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या दबावाला बळी पडणार? या पलीकडे जाऊन महाराष्ट्रानं लोकसभेला दाखवून दिलंय. 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले, तेव्हाच महाराष्ट्रानं दाखवून दिलं की हा महाराष्ट्र विकला जात नाही, हा महाराष्ट्र झुकत नाही, महाराष्ट्र सहसा पेटत नाही. पण स्वाभिमानानं महाराष्ट्र एकदा पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो विझत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. आणि ते आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ तुमच्यावर. आत्ताचे सत्ताधारी जे कोणी बसले ह्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, पण पत्रकार बांधव असतील, पत्रकार बांधवांच्या साक्षीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. कारण जे कोणी 50 खोके एकदम ओकेने विकासासाठी तिकडे जाण्याच्या गप्पा मारत गेले, सगळ्यांना एका वाक्यात अमित भाईंनी जागाच दाखवून दिली. त्यांनी सरळ सांगितलं 2029ला त्यांची इच्छा आहे 100%. म्हणजे आता जे कोणी पक्ष फोडून तिकडे गेले त्यांना नंतर भाजपवाले विचारणार आहेत हम आपके है कौन. म्हणजे 2029ला हम आपके है कौन विचारायची सुरुवात ही आत्ताच करायची आहे. कारण आत्ता मात्र कळून चुकलंय अमित भाईंना. त्यांनी दुसरी गोष्ट फार महत्वाची सांगितली. त्यांनी काय सांगितलं? नागपूरमध्ये बोलत होते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी, नाशिकमध्ये बोलत होते, तेव्हा माननीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी सांगितलं की जर सत्तेत यायचं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, ती आणखी फोडा, आणखी फोडा. याचं कारण काय, याचा अर्थ काय? तर अमित भाईंनी तोंडावर सांगून टाकलं याच्या आधी जे काय फोडले त्यातला एक बी कामाचा नाही. यांच्याच्याने काय सत्ता यायची नाही, यांच्याच्याने सत्ता यायची नाही. स्वतः अमित भाईंनी सांगितलं. आपण बोललोय का? कोण बोललं? अमित शाह बोल. काय बोलले? आणखी फोडा. म्हणजे जे फोडले ते कामाचे. आणि याचं कारण असं आहे भावांनो, आता खरं सांगतो ना, हरियाणामध्ये मतदान झालं आज 4 तारीख, आज मतदान झालं हरियाणामध्ये. हरियाणामध्ये परिस्थिती काय झाली माहिती? 10 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता. 10 वर्ष सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात जाऊन प्रचार करताना लोकांनी हाताला धरू धरू बाहेर काढले.
मंत्र्यांना बाहेर काढले, आमदार तर लांब राहिले, मंत्र्यांना सुद्धा बाहेर काढलं, प्रचाराला सुद्धा मतदारसंघात यायचं नाही. का अशी वेळ आली हरियाणामध्ये? कारण 3 काळे कृषी कायदे आणले होते या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने. आणि हे कृषी कायदे आणत असताना जेव्हा हरियाणातला शेतकरी हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला जात होता, परिस्थिती अशी होती, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार इतकं निष्ठुर हृदयाचं आहे की -°C मध्ये पोरग सियाचीनच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करत होतं आणि त्याचा 70 वर्षाचा म्हातारा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता. आणि हे आंदोलन करत असताना या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाटेत तारेचं कंपाऊंड टाकलं, रस्ते खणून टाकले, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला, लाठ्यांचा मारा केला, रस्ता अडवला, वाट अडवली. 2-2.5 वर्ष होऊन गेली. 2-2.5 वर्ष होऊन गेली. विधानसभेची निवडणूक लागली आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं, तेव्हा आम्ही येत असताना तुम्ही आमची वाट अडवली, आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणातला शेतकरी गप्प बसणार नाही. भावानं टाळी वाजवत असताना मनात मात्र हा नक्की निर्णय घ्या की जे हरियाणातला शेतकरी करू शकतो, तुमच्या कांद्याची वाट कुणी लावली? जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात कांदा होता तेव्हा निर्यात बंदी होती, 8-10 रुपयांनी कांदा विकावा लागला. सोयाबीनची वाट कोणी लावली? जेव्हा सोयाबीनला भाव चढले, सोयाबीन आयात केली. जेव्हा कापसाचे भाव चढले, ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळमधून 17,500 टन टोमॅटो आयात केला. दूध काय भावाने घालताय? हा, गाईचं दूध काय भावाने घालताय? 24, 25. गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाचा भाव आहे 40 रुपये. जर गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाला 40 रुपये मिळत असतील तर तुमच्या दुधाला 40 रुपये का मिळत नाहीत? हा प्रश्न आधी विचारावा लागेल. साधा विचार करा, 25 नि घालत असाल, लिटर मागे दिवसाचं नुकसान किती? 15 रुपये. किती लिटर दूध घालताय दिवसाला? 20 लिटर का 10 लिटर? भावा 20 लिटर घातलं तर दिवसाचं तुझं नुकसान आहे 300 रुपये. 300 रुपये दिवसाचं नुकसान म्हटलं, महिन्याचं किती झालं? 9,000. मग घ्या 9,000चा खिसा कापण, घ्या 1,500 रुपये. हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. कारण माझ्या माता भगिनी, जी लाडकी बहीण आम्ही म्हणतो, त्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याविषयी कुणाचंच दुमत नसण्याचं कारण, कुणाचंच दुमत असता कामा. पण लाडकी बहीण नक्कीच विचारल. निवडणुका आता सगळे म्हटले तसे दिवाळीनंतरच बहुतेक. दिवाळीला दाजी म्हणून बाई करंजा कर, बहीण म्हणून तेलाचा डबा वाढलाय 300 नी, खोबरं वाढलंय 50 नी, हा तेलाचा डबा 500 नी. काय कौतुक आहे राव. म्हणजे शिंदे साहेब, कोरेगाव मधल्या सगळ्या पुरुष मंडळांना तेलाचे भाव पाठ आहेत, याचं मनापासून कौतुक आहे. कारण सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आहे. आता घरी जाऊन आमच्या वहिनीला करंजा कर सांगायचं कसं? तेलाचा डबा 500 नी वाढला, खोबरं 50 नी वाढलं. त्याच्या आधी बहीण म्हणल, लाडकी बहीण चांगलंय पण दाजीच्या दुधाला भाव तर द्या. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हाला काय करायचंय तुमचं ठरलंय नक्की? भावाओ, गाफील राहू नका, गाफील राहू नका. कारण केलेली एक चूक पुढची 5 वर्ष तुमच्या नशिबी पुन्हा हुकुमशाहीचा वरवंटा फिरवल. तुम्ही केलेली एक चूक पुन्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या काळजावर एक जखम करत. कारण मी बघितलं शिंदे साहेबांना, जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याचा विषय येतो, जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याच्या विषयी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात, तर बाळासाहेब पाटील असतील आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील, सगळ्यात जास्त साहेबांचा भरोसा कोणावर असेल तर या तुमच्या सातारच्या 2 ठाण्या वाघांवर असतो. आणि लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः पवार साहेबांना हळहळताना मी पाहिले. ही हळहळ कशासाठी होती? कारण पक्ष फुटला होता, परिस्थिती बिकट होती, कोणीच लढायला पाऊल धरत नव्हतं, पाय धरत नव्हतं. आणि लढेल का कोणी असा विचार होत असताना 1 ठाण्या वाघ लढला. तो निकराने लढला पण पराभव झाला.
तो केवळ चिन्हाच्या गैरसमजुतीमुळे झाला. याचा सल अजून साहेबांच्या, पवार साहेबांच्या काळ झालाय आणि तो सल आता तुम्हाला दूर करायचा. एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी आहे, एवढीच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोरेगाव मध्ये आहे म्हणून सांगत नाही. जवळपास 65 विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरून आलोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं, तरुणांनी ठरवलंय, माता भगिनींनी ठरवलंय की आता सरकार आणायचं ते महाविकास आघाडीचं आणायचं. का आणायचं? आता जाहिराती पानभर येतात. या जाहिराती येत असताना सांगितलं जातंय माझ्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मगाशी पाटील साहेबांनी उल्लेख केला, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. तशा नुसता योजनांचा भडीमार सुरू आहे. आणि खरंच मनात प्रश्न येतो या सगळ्या जाहिराती बघितल्यानंतर की सरकार तर असं सांगते की जस काय घरावर आता सोन्याची कौलं घालायची फक्त शिल्लक ठेवली. खरं तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. पण जर प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातल्या प्रत्येक घरावर सोन्याची कौलं घातली नव्हती. तरी सुद्धा 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो. का भरून येतो? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी सोन्याची कौलं घातली नव्हती तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमानी बाणा दिला होता. आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान यापुढे दिल्ली समोर झुकू द्यायचा नाही. हा पण आता आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच करून दमदार तुतारी आपल्याला फुंकायची एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. क्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्याचं जॅकेट बघितलं का तुम्ही? चांगलं आहे जॅकेट. हे जॅकेटवाले इकडे आले आहेत, तसं ते अमित कदम पण आज इथे येऊन बसलेलं आहे. व्यासपीठावरील सगळेच. तुम्ही 11 वाजायपर्यंत चालू दे म्हटलं ते अमोल कोल्हेंसाठी, माझ्यासाठी नाही, ह्याची मला जाणीव आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये वर्ष दीड वर्षापूर्वी आपला पक्ष फुटला, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि फार मोजकी लोक आम्ही पवार साहेबांच्या बरोबर मागे थांबलो. मला अभिमान आहे की कोरेगावचा तुमचा बहादर नेता हा पवार साहेबांच्या मागे ठामपणानं राहिला. त्यांच्यावर अनेक प्रसंग समोर येणार आहेत हे माहीत असताना, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भीती दाखवली जात असताना शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या नेत्याचा पाठ सोडली नाही, त्यांच्या मागे राहिले. याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मारून त्यांचं अभिनंदन करा. बाळासाहेब पाटील यांची भूमिका ठाम होती की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पासंगालाही जाऊन स्पर्श करू शकत नाही. आम्हाला त्या मार्गानेच जाता येणार नाही. आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा मार्ग, पवार साहेबांचा मार्ग सोडता येणार नाही. ते दिवस असे होते की एका खोलीत आमची पार्टी मावायची. शशिकांत शिंदे एका बाजूला, अमोल कोल्हे साहेब, बाळासाहेब पाटील, फार चिंतातूर असणारे आमचे मेहबूब शेख, ह्याच्या पलीकडं गव्हाणे, ह्याच्या पलीकडं लय नसायचे पार्टी कार्यालय. आणि सगळे सांगायचे कशाला थांबलंय, तुमचं काय डोकं फिरलं का काय. महाराष्ट्रामध्ये पळपुट्यांची संख्या फार आहे.
पण ठामपणाने निधड्या छातीने लढाई करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि महाराष्ट्र आजपर्यंत नेहमी लढणाऱ्याच्या मागे उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे महाराष्ट्र का उभा? ते लढले, आदिलशाहीच्या विरोधात लढले, मुघलांच्या विरोधात लढले, सगळ्या आसपासच्या शाह्यांना त्यांनी झुंजवलं आणि मराठी राज्य तयार करण्यासाठी त्यांनी जे स्फुल्लिंग महाराष्ट्रात मराठी माणसात निर्माण केलं ते आजपर्यंत जागा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कुठं काही झालं तर मराठी जनता कधी सहन करत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार एवढं भ्रष्ट सरकार आहे. यांनी भ्रष्टाचार करता करता भारताच्या या सर्वोत्तम अशा नेत्याला, राजाला मालवणमध्ये पुतळा बांधून त्या ठिकाणी पंतप्रधानांना आणून त्याचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम ठेवला. 8 महिन्यात पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील महाराष्ट्रातल्या या सरकारने पैसे खाल्ले म्हणून तो पुतळा कोसळला. हे मराठी माणसं कधीही स्वीकारणार नाहीत. त्याला प्रायश्चित्त हे आपल्याला उद्याच्या विधानसभेत द्यायचंय. लोक तुमच्याकडे सगळी प्रलोभनं घेऊन येतील, पण जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही गोष्ट मान्य करणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात सगळे नेते त्यांचे माफी द्या माफी द्या म्हणत होते. दिल्लीचेही येऊन माफी मागायला लागले. त्यावेळी मी सांगितलं माफी नाही, याला प्रायश्चित्त होणारच. आणि ते प्रायश्चित्त 12-15 नोव्हेंबरच्या दरम्यान जेव्हा निवडणूक होईल त्या दिवशी द्यायचं हे पहिल्यांदा विसरू नका. महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार व्हावा. एक रस्ता यांनी मराठवाड्यात केलाय, करतायत म्हणजे आता टेंडर निघालंय आणि त्याला टेंडर द्यायचं काम आहे. 11,000 कोटीचं एस्टिमेट, 15,000 कोटीला काम द्यायला लागले. अलिबाग पासून विरारकडे जाणारा एक रस्ता आहे 96 किलोमीटर. कुणाची मागणी पण नाही, ह्यांनाच इच्छा झाली इकडनं रस्ता काढूया म्हणून. $20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला जायला लागले. एका किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. 273 कोटी रुपये खर्च करणार. मी एके ठिकाणी सांगितलं चंद्रावर जायला जे यान आपण पाठवलं त्याला 600 कोटी लागले. इथून अलिबाग पासून विरारकडे जाताना 3 किलोमीटर गेलं की यांचे 600 कोटी संपणार. प्रचंड प्रचंड भ्रष्टाचार ह्या महाराष्ट्रात आज मित्रांनो चाललाय. महाराष्ट्राचं राज्य लुटण्याचा पणच या सरकारने केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज महाराष्ट्राची लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जरा मित्रांनो बघा. सरकार लोकसभेच्या निवडणुकीनंतर खडबडून जागं झालं. सगळा महाराष्ट्र आपल्या पुढं विरोधात गेलेला आहे हे लक्षात आलं. त्यावेळी सरकार सगळ्या गोष्टी देतो म्हणून म्हणायला लागले. आपल्या गावात इथं खेडला तुम्ही काही मागाल ते ही लोक येऊन देतील. आता तुम्ही सांगितलं की चंद्र पण आम्हाला या गावात पाहिजे, तर इथले बहादर आमदार म्हणतील चंद्र पण देतो. काय म्हणाल ते द्यायला ही सरकार तयार आहे. का तर सरकारला माहिती आहे की आपली आता खैर नाही, आपण आता निवडून येत नाही. म्हणेल त्या मार्गाने लोकांना खुश करायचा मार्ग त्यांनी आता अनुसरलाय. लोकसभेच्या आधी अर्थसंकल्प मांडला सरकारने. लोकसभेच्या नंतर परत एकदा अर्थसंकल्प मांडला आणि पैशाची उधळण केली.
आज महाराष्ट्राच्या सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलंय की आम्हाला 1.25 लाख कोटी रुपये कर्ज आम्हाला डिसेंबर पर्यंत पाहिजे, दर आठवड्याला 4,000, 5,000, 6,000 असे आकडे त्यांनी दिलेले आहेत. का तर यांना सध्या चालू असणाऱ्या योजना चालवण्यासाठीच सरकारकडे पैसे नाही. मध्ये डावोसला राज्याचे मुख्यमंत्री जाऊन आले, ते डावोसला जाऊन आले, तर डावोसला जाऊन आल्यावर तिकडनं मागे आले तर तिथल्या हॉटेलचं बिलच दिलं नाही. त्याचं पत्र आले आता काहीतरी 116 कोटी, किती 5 कोटी आहे, नाही जास्त आहे, एवढ्या 5 कोटीत काय, 5 कोटी तासाला खर्च करतं हे सरकार. पण जे काय असेल, पण बिल न भागवता गडी मागे आले. म्हणजे महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव खराब करण्याची कायम सवय यांना लागलेली आहे. त्यामुळं प्रचंड महाराष्ट्राचं सरकार आज मित्रांनो भ्रष्टाचारी आहे. 100 रुपये जिथं खर्च करायचे तिथं 150 कुरायचे आणि वरचे वाटून घ्यायचे, ही यांची नीती आहे. आता तुमचे आमदार काय सांगतात माहित नाही, किती 1,000 कोटी, 2,000, 3,000 कोटी किती आणले तुमच्या आमदारांनी. इथले आमदार, मी शब्द बदलतो, तुमचा आमदार पुढच्या वेळी तुम्हाला करावा लागेल, पण सध्या इथले आमदार म्हणून माझे शब्द मागे घेतो की. आमचं काम फ्लेक्झिबल आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या मतदारसंघात 1,000 कोटी आणले, 2,000 कोटी आणले, तर मागे बसलेला माणूस आमदार ज्यावेळी सांगतो त्यावेळी गुणाकार करतो, मोबाईलवरचा कॅल्क्युलेटर काढतो आणि म्हणतो आपल्या बाबानं 25% काढले असतील का 30% काढले असतील का 40% काढले असतील. मगाशी ज्याचा खोके घेणारी लोक म्हणून ज्याचा उल्लेख अमोल कोल्हे साहेबांनी केला, ते महाराष्ट्रातले सगळी नवी संस्कृती या महाराष्ट्रात यांनी तयार केली. हे कुरण ह्या आमदाराचं, हे कुरण ह्या आमदाराचं, हे कुरण या आमदाराचं, हे डिपार्टमेंट ह्या आमदाराचं, ह्यांनी इकडे बदली करण्याचा अधिकार याला द्यायचा, त्यांनी त्या ठिकाणच्या बदल्या करायच्या, गोळा करायचे, वाटप करायचे आणि तेच पैसे निवडणुकीला तुमच्या दारात येऊन वाटायचे. ही आज महाराष्ट्राची नवी संस्कृती या लोकांनी सुरू केलेली आहे. आम्ही ह्या मित्रांनो संस्कृतीच्या विरोधात आहोत. ही संस्कृती महाराष्ट्रात जर चालू झाली, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे महाराष्ट्र उभा करण्याचं सूत्र महाराष्ट्राला घालून दिलं, ते मोडण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी करायला लागले आहेत. आणि त्यापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी आज कामाला लागायचं. तुमच्या मतदारसंघातल्या काही गोष्टी सोडून द्या. गेले 5 वर्ष तुम्हाला त्यांचा अनुभव आहे. शशिकांत शिंदे साहेबांनी आपलं अनेक वर्ष नेतृत्व केलं. तुम्ही सगळ्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य दिलं, पाठिंबा दिला. त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर लोकसभेला उभा राहताना तुम्ही त्यांना फार चांगली साथ दिली. आमची सीट दुसरीकडे पडली, पण या मतदारसंघात लीड कमी करण्याचं काम तुम्ही 6,000 पर्यंत लीड आणण्याचं काम तुम्ही केलं. तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आता सगळ्या युवकांना माझी विनंती आहे की घराघरापर्यंत जाऊन लोकांचे पाय धरा आणि लोकांना सांगा, ही चुकीच्या पद्धतीनं वागणारी लोक महाराष्ट्राच्या बाहेर घालवायला आपण ताकदीनं शरद पवार साहेबांच्या मागे उभं राहायचंय. महाराष्ट्रामध्ये मी मगाशी सुरुवात केली त्यावेळी सांगितलं, अनेक लोक आमच्या पक्षातनं गेली. आमचा पक्ष मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. आधी एकनाथ शिंदे शिवसेनेतनं बाहेर काढले आणि सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमधनं फोडून त्यांनी सरकार अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. पण झाला परिणाम उलटा. महाराष्ट्रानं ते मान्य केलं नाही.
भारतीय जनता पक्ष जर एखाद्या मतदारसंघात 40% होती तर ती आज 25% खाली आले, कारण लोकांनाच लक्षात आलं भारतीय जनता पक्ष चुकीच्या पद्धतीने आज चाललेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निवडणुकामध्ये जसं लोकसभेला किंमत मोजली तशी उद्याच्या विधानसभेला देखील महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या दोन्ही मित्रांना किंमत मोजावी लागेल. आणि ती मोजायची सुरुवात ही कोरेगावातनं तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो करायला सुरुवात केली पाहिजे. आम्ही या मतदारसंघामध्ये मी 90 पासून आमदार होतो. जगताप साहेबांना मी बघितलेलं. म्हणजे गांधीवादी विचार किती असावा आणि सरळ मार्गी राजकारण करण्याची नीती कशी असावी ही आम्ही शंकरराव जगताप साहेबांच्याकडून पाहिली. अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्या मतदारसंघात असे प्रकार घडू शकतात याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटतंय. शालिनीताई पाटील यांनी या मतदारसंघाचं करारीपणानं नेतृत्व केलं. या मतदारसंघामध्ये एक वेगळी परंपरा कार्यकर्ता जपण्याची आणि कार्यकर्त्याच्या मागे उभा राहण्याची या मतदारसंघानं गेल्या 50 वर्षात बघितली. पण मागच्या 5-10 वर्षात याला ग्रहण लागलंय. ते ग्रहण दुरुस्त करायला, दूर करायला ग्रहण आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मी आपण सर्वांना एक विनंती करेन की विधानसभेच्या निवडणुका 4-6 दिवसांनी सुरू होतील. हा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत आपल्याकडे सुटून यावा हा प्रयत्न आम्ही करतोय. कारण इथं शिवसेनेचे पूर्वी आमदार निवडून आलेले, त्यामुळे 2-4 दिवसात 7, 8, 9ला याचा निर्णय होईल. पण या मतदारसंघात या आमदारांना पराभूत करायचं असेल तर शशिकांत शिंदेच्या शिवाय पर्याय नाही हे महाविकास आघाडीला 100% माहिती आहे. आता शशिकांत शिंदेचा प्रचार करायला लागत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की घरापर्यंत जाऊन प्रचार करा. सभा समारंभ थोडंसं 2 मिनिटं बाजूला ठेवा. सभा कराच, पण सभा करताना टू द पॉइंट आणि कमीत कमी वेळेत कव्हर झाली पाहिजे. एका दिवसात उमेदवाराने 12 ते 15 गावं कव्हर केली पाहिजेत. एका दिवसामध्ये 10 ते 12 गावात आपला उमेदवार जाऊन गावाचा फेरा करून छोटीशी सभा घेऊन पुढे गेला पाहिजे. शेवटी जास्तीत जास्त लोकांना उमेदवार पोहोचून भेटला पाहिजे. त्यानं फार बदल होतो असं माझं मत आहे. संपर्काला जगात काहीही दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पूर्ण जिद्दीनं जरा व्यवस्थित प्लॅनिंग करा. कुठल्याही याच्यात बँजो ते काय म्हणतात ते डीजे काय करू नका. साधं आपले गावात कळायला की बाबा आलेत उमेदवार आपले, बाकी काही करू नका. प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीत आपला उमेदवार गेला पाहिजे, लोकांशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही साधेपणाने निवडणूक जेवढी कराल तेवढं मतदारसंघ तुमच्या मागे उभा राहील. कारण साधेपणा ही कोरेगावची ओळख आहे शंकरराव जगताप साहेबांच्या पासून. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. जे आज आमच्या मिरवणूक होते, पहिल्यांदा लोकसभेलाही तुम्ही फार मोठी मिरवणूक काढलेली. माझी विनंती आहे, टाइम फार इम्पॉर्टंट असतो. आपल्या हातात किती 20-22 दिवस असतात. किती गाव आहेत आपल्या मतदारसंघात? 185 गावं म्हटल्यावर घायलाच येईल उमेदवार. मोठा मतदारसंघ. मग ती 185 गावं कव्हर करायला आतापासून सुरुवात करायला पाहिजे. सगळ्या गावात उमेदवार एकदा जमलं तर दुसऱ्यांदा मोठ्या गावात गेला पाहिजे. आणि त्यासाठी सिस्टमॅटिक सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
शशिकांत शिंदे जिथं आहे तिथं सगळ्यांनी येऊन गर्दी करायची काही गरज नाही. नंबर 1, सारखा दिसला नाही शिंदे साहेब कुणी तर तुम्ही त्याचे मोबाईलमध्ये रात्री बघतच जावा कोण कोण आपल्या भोवती आहे. गावात न राहता आपल्या भोवती फिरणारा माणूस जो आहे त्याला त्या गावात पाठवायचा. मी माझ्या मतदारसंघात निवडणूक करतो ते एक माणूस ह्या गावातला त्या गावात जात नाही, जातच नाही. त्याचं त्या गावात चालत नाही तर ते दुसऱ्या गावात जाऊन काय सांगणार? बरोबर आहे की नाही? तुझं काय असेल ते त्या गावात दाखव. तू हे 4 बूथ सांभाळ तर 4 बूथ मध्ये मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट महत्वाचा आहे, बाकी शो शायरी काय उपयोग नाही. त्यामुळं माझ्या मतदारसंघात कुणालाही गाडी आम्ही देत नाही, कुणी गाडीनं कुठं प्रवास करत नाही. तालुक्याच्या अध्यक्षाला एक गाडी असते, महिला अध्यक्षाने एक गाडी असते, असे 2-4 गाड्या असतात. आता 90 साली ते 95ला TN सेशनची निवडणूक झाली. TN सेशन होते, किती 40,000 रुपये माझा खर्च झाला. 9 साली 99ला आपली पार्टी बदलली, 1,40,000 रुपये खर्च झाला. 4ला सभा झाली नाही, 9ला सभा झाली नाही, त्यामुळे खर्च झाला नाही. निवडणूक आयोगाला शंका आली की काय चाललंय यांचं म्हणून. पण सांगण्याचा मुद्दा हा की रूलच आमच्याकडे असा आहे की ज्याने त्यानं त्याचं गाव सांभाळायचं. ह्या गावानं त्या गावाची मापं काढायची नाही. तुझं काय असेल ते तुझ्या गावात दाखव. हे मी आपलं का सांगतोय, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा हुशार आहात. मी गरीब मतदारसंघातला गरीब माणूस आहे म्हणून सांगतोय. माझं काय, मी आपल्या सूचना करतोय आणि त्यासाठी आपली सिस्टमॅटिकली जबाबदाऱ्या घ्या. जिकडं तिकडं आपापली गावं आपापले बूथ सांभाळा. शशिकांत शिंदेच्या मार्फत जेवढे तुम्ही संपर्क साधाल ते संपर्क साधताना तुमचा संवाद असावा. गावात काय खरं चाललंय, खोटं काय सांगायचं नाही. खरं जे आहे ते उमेदवाराला कळलं की त्याच्या दुरुस्त्या आपल्याला करता येतात. इथल्या आमदारांना आपण फार पैसे या मतदारसंघात आणले आहेत असा एक गैरसमज झालेला आहे. आणि आता मी बोर्ड बघितले किती कोटी, नाही 14 कोटीचा बोर्ड होता, 15 कोटीचा, वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड. कोण कुणाला विचारते आता? आचारसंहिता झाल्यावर कसले पैसे आणि कसले काय. त्यामुळं एकच सगळ्यात महत्वाचं आहे ते संपर्क. आणि तुम्ही संपर्क साधा. पवार साहेबांची ताकद, शशिकांत शिंदेंनी ह्या मतदारसंघात घेतलेले कष्ट हीच आपली सगळ्यांची शिदोरी आहे. आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं आपण काम करू. मला खात्री आहे, शशिकांत शिंदे भाषणात म्हटले गृह खातं घ्या, असं त्यांचा दावा होता. पण तुमची इच्छा आहे की त्यांनाच गृह खातं द्यायचं. नाही, आणि आपली तयारी आहे, आपला काय प्रॉब्लेम नाही. जशाला तसं उत्तर द्यायचा तुमचा जो स्वभाव आहे, त्यामुळे आपला काय प्रॉब्लेम नाही. काय बाळासाहेब तुमचं ऑब्जेक्शन आहे का? फक्त सीट निवडून आणायला तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा. शेवटी एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. सकाळपासून हे सगळे बघत होते. ज्या मतदारसंघात आता आजच मी गाडीत मगाशी सांगत होतो की आमची परिस्थिती वाईट होती. आता अनेक मान्यवर नेते आपल्या पक्षात येत आहेत. आज इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी काल पवार साहेबांना भेटले. आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 5,000 कार्यकर्ते गोळा झाले. सगळ्यांनी सांगितलं तुतारी हातात घ्या. त्यांनी तुतारी घेण्याचा निर्णय घेतला. उद्या 7 तारखेला सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटील इंदापूरला पवारसाहेब जाऊन त्यांचं पक्षात स्वागत करणार आहेत आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे. आणखीन काही नावं आहेत, हळूहळू आपल्याला कानावर घालेनच मी. पण मी हे यासाठी सांगतोय की वर्षभरापूर्वी बसायला एवढीच जण होती, 4 जण. आज
प्रत्येक मतदारसंघात 8-8, 10-10 जण उमेदवारी मागतायत. आज लोकांच्यात उत्स्फूर्तपणा आलेला आहे आणि लोकांना लक्षात आलंय की शरद पवार नावाचं वादळ महाराष्ट्रात घोघावतंय आणि नक्की शरद पवार साहेब या सरकारची पाठ लावतील, ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लावतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून पुढे जाणारं सरकार आपण सत्तेवर आणायचं काम करणार आहोत. 10 पैकी आमचे 8 निवडून आले, 9वा आमचा निवडून आल्यासारखाच आहे असं आम्ही मानतो. कारण पिपानीने 37,000 खाल्ली आणि आमची सीट 35,000 पडली, 32,000. त्यामुळं दुर्दैव असं आहे की कधी कधी असं होतं, पण मी त्यातनं सगळ्या घटनेतनं चांगला अर्थ काढायचा असतो. जर शशिकांत शिंदे लोकसभेला गेले असते इथं आपल्याला उमेदवार होता का? जे काही होतं ते कधी कधी चांगल्यासाठी होतं. त्यामुळं इथल्या राक्षसाचा वध करण्यासाठी नियतीनं शशिकांत शिंदेंना या ठिकाणी पाठवलेलं आहे. इथल्या माणसाला पराभव केल्याशिवाय दिल्लीला जायचं नाही असं नियतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून यंदा तुम्ही आमदार व्हा, पुढच्या वेळी तुम्ही नक्की खासदार व्हाल असा माझा विश्वास आहे. वेळ बराच झालेला आहे. आपली ही किती वेळ मर्यादा ताणायची याला थोडासा वेळ जाईल. बरेच मुद्दे आहेत पण माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले आहेत. आपल्या शशिकांत शिंदेंचं कौतुक मला दुसऱ्यांदा असं वाटतं, सर्व सभा कोरेगावला झाल्या असत्या पण त्यांनी मुद्दामून हे गाव निवडलं आणि या ठिकाणी तालुक्यात मतदारसंघाचा मध्य हा आहे म्हणून त्यांनी सांगितलं हा मतदारसंघाचा मध्य आहे, इथं आम्हाला सभा घ्यायची. आणि त्यांनी इथं सभा घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली. तुमची उपस्थितीच शशिकांत शिंदे साहेबांच्या विजयाची उपस्थिती आहे असं मला वाटतं. पुढच्या 2 महिन्यात, 1.5 महिन्यात अनेक नेते येतील, अनेक गोष्टी होतील. पाऊस पडायला लागेल. पाऊस पडताना माणसांना खरेदी करण्याची इच्छा असणारी लोक पाहिजे त्या बोली लावतील आणि कार्यकर्ते घराच्या बाहेर पडणार नाहीत असा प्रयत्न करतील. माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे आपण ताकदीनं लढू. एकदा त्यांचा पराभव केला या मतदारसंघामध्ये तर शशिकांत शिंदेंच्या रूपाने पूर्ण एक उत्तम नेता तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी देण्याचं काम तुम्ही सगळे करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मगाशी सगळे जे प्रवेश करणारी ज्यांची नावं उल्लेख केला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नेत्याने त्यांचं स्वागत करतो आणि अमोल कोल्हे साहेब आणि बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश होईल असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो.